3,63,00,000 रुपयांच्या बांधकाम कामगार पाल्य शिष्यवृत्ती अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी आर.एस. मुसळे राहणार दमानीनगर याने सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या विविध शैक्षणिक योजनेमध्ये बनावट बोनाफाईड शैक्षणिक कागदपत्रे सादर करून शासनाची 3,63,20,00,000ची फसवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दुकानी निरीक्षक, सुभेदार, कंत्राटी कर्मचारी, दलाल आणि शिष्यवृत्ती लाभार्थी अशा एकूण 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अटकेची शक्यता निर्माण झाल्यामुळे प्रकरणातील आरोपी मुसळे यांनी येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये सदर गुन्ह्याची आरोपीचा संबंध नाही, कोणतीही खोटी कागदपत्रे आरोपीने दाखल केली नाहीत, कोणत्याही रकमेचा अपहार केला नाही व आरोपी कोणत्याही प्रकारे लाभार्थी नाही असे महत्वपूर्ण मुद्दे अर्जामध्ये नमूद केले आहेत. त्याची प्राथमिक सुनावणी 11 मार्च रोजी सत्र न्यायालयासमोर होणार आहे. यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट शशी कुलकर्णी, अॅडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर, अॅडव्होकेट रणजित चौधरी हे काम पाहत आहेत.